नमस्कार. तर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अनामिका चिडूनच सोहमला म्हणते की सोहम काय करतोयस तू? काजलला सुद्धा म्हणते की अक्कल नाही आहे का तुला? एक्स बॉयफ्रेंडचं लग्न झालं आहे, नवरा आहे तो माझा. संगीता काजलला ओरडूनच म्हणते की काय चाललं आहे तुझं? काय करत होता तुम्ही दोघं इथं? आणि तिच्या कानाखाली मारते. रजनी सुद्धा सोहमला ओरडते आणि म्हणते की काय चाललं आहे तुझं? तू औषध आणायला बाहेर गेला होतास ना, मग तू इथे कसा आलास? बोल ना, मी काय विचारते. रोहिणी हळूच अनामिकाला म्हणते की हा तमाशा छान रंगला आहे, आता फक्त आग लागली आहे, त्याचाच वणवा व्हायला हवा. अनामिका सोहमला रडूनच म्हणते की अरे सोहम बोल ना काहीतरी, काय करत होतास तू? रोहिणी सुद्धा म्हणते की सोहम लाज वाटली पाहिजे तुला. अरे एवढी चांगली बायको आहे तुझी, तुला सपोर्ट करते ती, आणि तिच्या सोबत असा वागला आहेस तू? डॅड, आपले आणि खरेचे संबंध बरे व्हायला लागले होते, त्याच्या या तिसऱ्या मुलीने माती खाल्ली, पण फक्त मिठीत बघितले. पण आपण नसताना काय काय घडलं असेल काय माहित. तेव्हा रजनी रोहिणीला चिडूनच म्हणते की वंश, उगाच काहीतरी बोलू नका. रोहिणी म्हणते की न बोलल्याने जे घडलंय ते थांबणार आहे का? डॅड, अहो हे सगळं झाल्यावर आपण आपल्या व्यायाची संबंध कसे टिकवणार आहोत? सोहम, चुकला आहेस हा तू. अनामिका रडण्याचं नाटक करते. तेव्हा रोहिणी तिला म्हणते की अनामिका, प्लीज रडू नको. अगं या सगळ्यामध्ये तुझी काहीच चूक नाही आहे. जे काही घडलं आहे ना, त्या सगळ्यामध्ये मी तुझ्या सोबत आहे. रोहिणी आबांना म्हणते की डॅड, सोहम चुकला आहे ना, आता त्याला काय शिक्षा देणार आहात तुम्ही? रोहिणी मनात म्हणते की हीच ती वेळ, हाच तो क्षण. इतका इंटरेस्टिंग तर सिनेमाही नसतो, आता बघायचा आहे. रजनी सोहमला आणि काजलला ओरडूनच म्हणते की आम्हाला मान खाली घालायला लागेल, आम्हाला लाज वाटेल असं काही केलं. सोहम, काजल बोला. रजनी म्हणते की काय विचारते सोहम? तेव्हा संगीता काजलला खूप मारते आणि म्हणते की लाज नाही वाटली तुला? तेव्हा सोहम संगीताला म्हणतो की काकी नका मारू तिला, अहो लागते तिला. तेव्हा रजनी सुद्धा सोहमला मारते आणि तशीच त्याला घरी घेऊन जाते, आणि तिथे संगीता काजलला मारतच असते. तेव्हा अद्वैत म्हणतो की मारू नका तिला, लहान कुठे आहे ती? मला सांगा, मारून काय होणार आहे? मिस्टर खरे, मिसेस खरे, प्लीज तुम्ही शांत व्हा. हे बघा, माझ्याकडे बघा एकदा. मिसेस खरे, मला आता जावं लागेल, तुम्ही काळजी करू नका, मी सगळं काही ठीक करेन, असं आश्वासन देतो आणि तिथून जातो. संगीता काजलला ओरडतच असते की तुझी अक्कल कुठे गेली? लग्न झालेला पुरुष आहे तो, एवढी मोठी घोडी झाली तरी कळतच नाही. आणि संगीता खूप रडत असते. तर इथे दुसरीकडे आपण पाहतो की रजनी सोहमला ओरडूनच म्हणते की तुला कुठल्या घरच्या जबाबदारीला अडकवलं नाही, कुठली जबरदस्ती केली नाही आतापर्यंत. तुला हवं तसं तू जगला, तुला हवं होतं ते तू केलं, तुला मुभा दिली म्हणजे तू कसाही वागशील, काहीही करशील का? अरे बायकोचा जरा तरी विचार करायचा ना. लग्नाच्या वेळी वचन दिलं होतंस ना तिला, मग असा बेजबाबदार का वागतोय? सोहम काहीच बोलत नाही. तेव्हा आबा सोहमला म्हणतात की सोहम, अरे काय काय बघायचं ठेवलंस रे? डोळे थकले रे माझे, आता नाही सहन होत रे. या घरची, या घरातल्यांची, या घरातल्यांच्या संसाराची वातात या म्हाताऱ्या डोळ्यांना नको रे बघायला लावू. सावर स्वतःला, आधी संकटाचे ढग साठले. अरे या भरकटलेल्या प्रवाहात मुद्दामून स्वतःच्या जीवाला कशापायी ढकलायचं? असं करू नको. हे बघ, तू स्वतःच्या हाताने स्वतःचा संसार बर्बाद करायचं पाप नको ओढवून घेऊस. आणि ही पोरगी किती सहन करेल? सरो सुद्धा सोहमला सुनवते की ती अनामिका बिचारी सावरून घेते. तू कितीही चुकलास तरी खंबीरपणे उभी राहते. लहान वय आहे रे तिचं, का तिने सहन करायचं? तिचं स्वप्न बघण्याचं, जगण्याचं वय, स्वप्न मोडण्याचं नाही. सोहम, तू चुकलायस, माफी मागायला हवी तिची. तेव्हा आबा घाबरूनच मनात म्हणतात की देवी, आता याचा पण संसार पणाला लागणार. आबा टेन्शन मध्येच खाली बसतात. तेव्हा अद्वैत आबांना बोलतो की आबा, तुम्ही ठीक आहात ना? सरोज सोहमला म्हणते की सोहम, अरे काय करून ठेवलंय तू? आबाची तब्येत बिघडत चालली आहे, तुझ्या आईची अवस्था बघ, तुझ्या वागणुकीमुळे काय झालीये, घर अशांत होत चाललंय. मस्त तुला काही आज सुधारलं असं वाटत असताना दुसऱ्या दिवशी आणखीन मोठे प्रताप करून येतो. जरा काहीतरी भान ठेव. एवढं काय त्या दारूच्या आहारी जायचं? काय त्या मुलीच्या मागे लागायचं? लग्न केलं आहेस ना तू, मग निभाव. आधी जाऊन अनामिकाची माफी माग. सोहम अनामिकाच्या जवळ माफी मागायला जातो. तेव्हा अनामिका त्याच्या कानाखाली मारते. तेव्हा घरातली सर्वजण पाहतच राहतात. अनामिका रडूनच म्हणते की माझ्या भावनाशी खेळला आहेस तू सोहम, मला आणि तिला, आम्हा दोघींना अडकून ठेवलं आहेस तू. आणि अजून एक,
सोहम चांदेकर, ऐक नीट. तुझ्यासारख्या विश्वासघाती माणसासोबत मी नाही राहू शकत. तुझी लायकीच नाही आहे. अरे मी नाही राहू शकत तुझ्यासोबत. आणि तिथून निघून जाते. तेव्हा सर्वजण तिला आवाज देत तिच्या मागे जातात. सोहमला चक्कर येत असे. तर इथे अनामिका आपली बॅग भरते. रजनी म्हणते की असं नको करू बाळा. अनामिका थांब ना. आब्बा सुद्धा म्हणतात की अनामिका आपण सगळं ठीक करू. अगं असं हातातील निर्णय नको घेऊ. तेव्हा अनामिका हात जोडूनच म्हणते की आब्बा मला माफ करा. मला सगळेजण माफ करा. नाही थांबू शकत या घरात. मी सोहम सोबत तर अजिबात नाही राहू शकत. आता या संसाराला अर्थ नाही आहे तर मी या घरात थांबून काय करू. रजनी अनामिकाला हात जोडून म्हणते की मी हात जोडून सांगते की नको ना जाऊ. माझ्यासाठी थांबशील ना प्लीज, शब्द देते तुला. तेव्हा अनामिका म्हणते की तुम्ही काय बोलताय ताई. कुठल्या तोंडाने शब्द देतायत मला आणि कुठल्या तोंडाने थांबवते. तुमचा मुलगा कसा वागलाय बघितलंय ना तुम्ही. मग मला थांबवणं तुमच्या तत्वात बसते. मी येथे थांबणार नाही. मी नाही थांबू शकत आणि तिथून जाते. आपा अद्वैतला म्हणतात की अरे तिला थांबव रे. अरे संसार मोडू लागला आहे म्हणावं. अद्वैत अनामिकाच्या मागे जातो आणि अनामिकाला म्हणतो की अनामिका थांब. कुठलाही तडकाफडकी निर्णय नको घेऊ. आपण सोहमशी बोलूया. आपण सगळे सॉर्ट आउट करूया. तेव्हा अनामिका अद्वैतला म्हणते की दादा काही फरक नाही पडणार. काय बोलशील तू बघ त्याच्याकडे. अद्वैत सोहमला पाहतो तर तेव्हा सोहम नशेत झोपलेला असतो. अनामिका म्हणते की पडतो का काय फरक. तू लास्ट टाइम पण बोलला होतास त्याच्याशी. ऐकलं का त्याने. दादा मी तुझ्या पुढे हात जोडते. तू खोटी आश्वासन देऊ नको मला. नाही होणार आहे काही सॉर्ट आउट आणि मी नाही राहू शकत आता आणि तिथून जाते. रोहिणी मनातल्या मनात खूप खुश होते. अद्वैत बोलतो की एवढं सगळं झाल्यावर मी खरेला काय तोंड दाखवू. काय सांगू तिला. कुठल्या तोंडाने सांगू तिला. माझा भाऊ आणि तुझी बहीण नाही फेस करू शकत खरेला. त्याला खूप वाईट वाटतं आणि स्वतःला त्रास करून घेतो. आबा मनातच म्हणतात की माझ्या पिढीत नंतरच्या पिढीतले सगळ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले. सरोज, प्रदीप त्यांच्या संसारात अडचणी आल्या. रजनी आणि श्रीकांत एकत्र राहतात खरे पण नावापुरतं. आता माझ्या नातवंडांच्या पिढीमध्ये प्रत्येकांचे संसार बर्बाद होते. राहुल नैना पण वेगळी आहे आता. अनामिका आणि सोहम पण वेगळे. आता उरतो प्रश्न कला आणि अद्वैतच्या संसाराचा. या पोरांच्या मनात जर तिला तोंड कसं दाखवावं, आपल्या घरातली परिस्थिती कशी सांभाळून घ्यावी हा प्रश्न पडत असेल तर त्यांचाही संसार थोडक्यात आहे. आबा हात जोडून म्हणतात की आई अंबाबाई सावर सावर या दोघांच्या संसारा. हे अशुभ सावट त्यांच्या संसारात पडू देऊ नको. इकडे आपण पाहतो की आबाला झोप येत नाही. गुरुजींचं बोलणं आठवतं, अनामिकाचं बोलणं आठवतं, अद्वैतचं बोलणं आठवतं आणि ताडकन उठतात आणि तो नारळ घेऊन घराच्या बाहेर जातात. तर रोहिणी त्यांना पाहते आणि त्यांच्या मागे जाते आणि स्वतःशीच बोलते की चला मी फेकलेला नारळ इथेच आहे. म्हणजे डॅडने मी ठेवलेला नारळ घेऊन गेले. डॅड आता काय करायचं ते करा. हे नारळ पुरा नाही तर त्याच्या खोबऱ्याच्या वडा करून खा. तुम्ही ज्या गोष्टीसाठी चाललात ना ते तर पूर्ण होणारच नाही. थँक्यू, रिलॅक्स केलं तुम्ही मला. आता मी आरामात शांत झोपू शकते. गुड नाईट डॅड. आणि झोपायला जाते. तर इथे आबांचा पाय घसरून ते पडतात आणि त्यांच्या हातून तो नारळ पडतो. आबा म्हणतात की असा कसा हातातून नारळ निसटला. देवी आई काय आहे तुझ्या मनात. आणि ते नारळ शोधतात आणि त्यांना रोहिणीने फेकलेला नारळ भेटतो आणि तो उचलून घेऊन देवी आईच्या मंदिरात जाऊन जप करतात आणि मोठ्यानेच म्हणतात की जागा हो. तेव्हा इथे अद्वैतला कानालाच हात लावून अचानक जाग येते आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.